पण ज्याचं नाव ऐकताच हे मस्तक नत मस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या मासाहेब जिजाऊ. 33 कोटी देवांची मंदिरं कोठ्यावरी असतील, पण त्यांची पूजा करणारे लोक फार कमी आहेत. या महाराष्ट्रात माझ्या राजाचं एकही मंदिर नाही, तरी कोठ्यावरी माणसं माझ्या राजाची पूजा करतात. ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ये संबा मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता. ते छत्रपती संभाजी महाराज. या सर्वांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. वाघाच्या कपड्यात घालून हात मोजित होता तो शंभू राजा. रुद्राचा अवतार म्हणजे शंभू राजा. शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभू राजा. जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभू राजा. शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभू राजा. रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभू राजा. मित्रांनो हो, यावरून तुम्हाला माझा विषय नक्कीच समजलेला असेल. माझे नाव तनुजा मल्हारी खुडे. मी आज आपल्या समोर एक विषय मांडत आहे. मला छत्रपती संभाजी महाराज खूप आवडतात. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1667 रोजी पुरंदरात झाला. तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजवू लागली. सगळीकडे आनंदी आनंद पसरला. भगवा झेंडा अभिमानाने फडकू लागला. सह्याद्री आकाशाच्या उंचीने ताठ मानेने दिल्लीकडे पाहू लागली. सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यात एकच आरळी घुमली. माझा राजा जन्मला, माझा शंभू जन्मला, माझा शंभू राजा जन्माला आला. छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकतात अंगातले रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्याच्या गादीवर बसले धाकले धनिक छत्रपती संभाजी महाराज, आणि त्यांनाच संपवण्यास आला दिल्लीचा बादशाह औरंगजेब लाखाची फौज घेऊन. अरे संपवणे शिवरायांचे स्वराज्य, औरंगजेब आला. अरे संपवणे शिवरायांचे स्वराज्य, औरंगजेब आला. सांगा संभाजी कशी देणार तुम्ही टक्कर याला? अरे सांगा संभाजी कशी देणार तुम्ही टक्कर याला? 1 लाख सेवक त्याच्या खजिना 33 कोटीचा, 1 लाख सेवक त्याच्या खजिना 33 कोटीचा विकत घेण्यासाठी आले कणा मराठ्या मातीचा, कणा मराठ्या मातीचा. 3000 हत्ती 5000 उंट, 3000 हत्ती 5000 उंट, 400 घेऊन तोफा, 40 नातू 22 ते सरदार. पाहून हे भव्य देह दडपून जाई भल्या मावळ्यांची छाती. पाहून हे भव्य देह दडपून जाई भल्या मावळ्यांची छाती. भल्या मावळ्यांनी पत्करली औरंगजेबाची शहानशी. कुठे हा वनवा, कुठे हा वनवा, कुठे शिवाचा दिवा. एका झुळकेत विधून जाई येता मोगली हवा. बरबाद होतील जे लागतील मोगलांच्या नादी, बरबाद होतील जे लागतील मोगलांच्या नादी. 6 महिन्यात जिंकून घेईन बाल शंभूची गादी, बाल शंभूची गादी. 6 महिन्यात दक्षिण दिग्विजय जिंकायचा, महाराष्ट्र जिंकायचा आणि दिल्लीला परत जायचे औरंगजेबने ठरवले. पहिला किल्ला जिंकायचं ठरवलं साध्या टेकडीवरचा रामशेज नावचा किल्ला. औरंगजेब 5.5 वर्ष लढत राहिला तरी त्याला तो किल्ला जिंकता आला नाही, कारण औरंगजेब किल्ला जिंकण्यासाठी लढत होता, पण आमचे मर्द मावळे किल्ला लढवत होते शिवरायांचे स्वराज्य वाचवण्यासाठी. मृत्यूलाही मात द्यायचं होतं त्याचा कावा, मृत्यूलाही मात द्यायचं होतं त्याचा कावा. अशा निधड्या छातीचा एकमेव तो जगात छावा, अशा निधड्या छातीचा एकमेव तो जगात छावा. क्षत्रिय कुलावतन सिंहासनाधीश्वर, क्षत्रिय कुलावतन सिंहासनाधीश्वर, राजाधिराज श्रीमंत गुणवंत श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. फितूर जरी जन्मला या मातीत या मातीची खंत आहे. फितूर जरी जन्मला या मातीत या मातीची खंत आहे, पण आमच्या रक्ताच्या थेंबा थेंबात शंभूराजे अजून जिवंत आहेत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. खूप छान, जोरदार टाळ्या.